नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, शेतात पिकांचं नुकसान करणाऱ्या कीटकांना जर त्यांच्याच भाषेचा वापर करून चकवा दिला तर? होय, आज आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणजेच गंधक सापळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. रासायनिक कीटकनाशकांचा भडीमार न करता निसर्गाच्याच क्लुप्त्या वापरून पिकांचं संरक्षण कसं केलं जातं याची ही खरंच एक अद्भुत कथा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा फेरोमोन ट्रॅप नक्की प्रकार काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा सापळा आहे जो कीटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम गंधाचा म्हणजेच फेरोमोनचा वापर करतो. यामध्ये कीटकांना प्रजननासाठी किंवा अन्नासाठी एकत्र आणणारे गंध वापरले जातात. हे गंध एका बाटलीत, वॉटर पॅनमध्ये किंवा फनेलच्या आकाराच्या प्लास्टिकच्या सापळ्यात अतिशय शिताफीने ठेवले जातात. यामागचा मुख्य उद्देश काय तर विशिष्ट कीटकांना बरोबर आपल्याकडे खेचून आणणे, त्यांची संख्या मोजणे किंवा त्यांना नष्ट करणे. थोडक्यात सांगायचं तर हे तंत्र निसर्गातील कीटकांच्या केमिकल कम्युनिकेशनची एकदम हुबेहूब नक्कल करतं. आज आपण हे 5 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. कीटकांना आकर्षित करण्याची ताकद, या सापळ्यांची अतिसंवेदनशीलता, त्यांच्या काही मर्यादा, थव्यामध्ये उडवून दिलेला गोंधळ आणि जागतिक स्तरावर याचा कसा वापर होतोय. तर सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, आकर्षण शक्ती. कीटकांना नक्की कसं भुरळ पाडलं जातं. द नेकेड सायंटिस्टच्या 2008च्या एका संशोधनात एक अतिशय भारी आणि क्रांतिकारी संकल्पना मांडली गेली आहे. प्रजननाची ओढ हेच आमिष म्हणून वापरणे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हेच खरं आहे. कीटकांचा एकमेकांशी संवाद हा मुख्यत्वे रसायनांवर अवलंबून असतो. ह्या सापळ्यांमध्ये सेक्स फेरोमोन आणि ॲग्रिगेटिंग फेरोमोन मुख्य आमिष म्हणून वापरले जातात. म्हणजे होतं काय, हे विशिष्ट गंध हवेत मिसळले की कीटक अगदी चुंबकासारखे या सापळ्याच्या दिशेने ओढले जातात आणि अलगद त्यात अडकतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अतिसंवेदनशील शोधक. हे सापळे पूर्वसूचना कशा देतात ते पाहूया. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सापळे अत्यंत संवेदनशील असतात. म्हणजे एखाद्या मोठ्या शेतात कीटकांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी जरी असली तरी हे त्यांना अचूक शोधून काढतात. आणि आजकाल तर यात नॅनो टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट सेन्सर्सचा वापर होऊ लागलाय, ज्यामुळे स्वयंचलित मॉनिटरिंग शक्य झालंय. परदेशातून आलेल्या आक्रमक कीटकांचा सुगावा लावण्यासाठी हे अगदी अर्ली वॉर्निंग सिस्टमसारखं काम करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सापळे फक्त विशिष्ट प्रजातीच्या कीटकांसाठीच बनवलेले असतात. त्यामुळे इतर उपयुक्त कीटक आणि आपल्या नैसर्गिक जैवविविधतेला यापासून अजिबात धोका नसतो. शिवाय हे वापरायला सोपे आणि खिशाला परवडणारेही आहेत. 2013 मध्ये फ्रँक आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनातून एक फार रंजक गोष्ट समोर आली. विचार करा, जोरदार वाऱ्यामुळे उडणारे काही नर कीटक आपला नेहमीचा रस्ता भरकटतात आणि एखाद्या नवीनच ठिकाणी जाऊन पडतात. अशावेळी तिथे त्यांची नवीन घरटी तयार होण्याआधीच हे सापळे त्यांचा अचूक मागोवा घेतात. यामुळे शास्त्रज्ञांना हे समजायला खूप मदत होते की एखादी नवीन आक्रमक प्रजाती एखाद्या वातावरणात स्वतःचं बस्तान बसवायला नक्की किती वेळ घेते. आहे ना कमाल? या अतिसंवेदनशीलतेचा प्रत्यक्ष फायदा किती मोठ्या प्रमाणावर होतो याची ही 2 उत्तम उदाहरणे आहेत. अमेरिकेतील बॉन्ड अळी निर्मूलन कार्यक्रम असो किंवा स्पॉन्जी मॉथ नावाच्या कीटकाच्या प्रसाराचा मागोवा घेणे असो, अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कृषी मोहिमांमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. मोठ्या प्रमाणावर कीटक नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांचा भौगोलिक प्रसार अभ्यासण्यासाठी हे सापळे खरोखरच एक गेम चेंजर ठरले आहेत. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. भाग 3, सापळ्यांच्या मर्यादा, अपेक्षा विरुद्ध वास्तव. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की हे फेरोमोन सापळे लावले म्हणजे शेतातला एक न एक कीटक कायमचा नष्ट होईल. पण मित्रांनो, हे साफ चुकीचं आहे. ही अपेक्षा वास्तवापासून खूप दूर आहे. खऱ्या आयुष्यात फक्त सापळे लावून 100% कीटक पकडणं शक्य नसतं. या उपकरणांचा खरा उद्देश हा कीटकांच्या संख्येचा अंदाज घेणं, नियंत्रणासाठी नमुने गोळा करणं आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच धोक्याची घंटा ओळखून पुढील पावलं उचलणे हा असतो. तर यामागे नक्की काय व्यावहारिक अडचणी आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे हवामान. जर हवामान खराब असेल, जोरदार पाऊस किंवा वारा असेल, तर या सापळ्यांची कार्यक्षमता खूप कमी होते. दुसरं असं की हे सापळे इतके प्रभावी असतात की कधीकधी ते शेजारच्या शेतातील कीटकांनाही आपल्याकडे खेचून आणतात, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी अडचणच वाढू शकते.
आणि लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे हे सापळे सहसा फक्त प्रौढ आणि तेही एकाच लिंगाच्या कीटकांना आकर्षित करतात. त्यामुळे पिकांचं जे खरं नुकसान करणाऱ्या अळ्या असतात त्या यातून सुटून जातात. आता वळूया आजच्या सर्वात रंजक आणि माझ्या आवडत्या भागाकडे. भाग 4, थव्यामध्ये उडवून दिलेला गोंधळ, प्रजननात अडथळा आणण्याची रणनीती. इथे शास्त्रज्ञांनी कीटकांच्याच सवयीचा वापर करून त्यांना कसा चकवा दिलाय ते पहा. या तंत्रात काय करतात तर मादी कीटकांचा कृत्रिम गंध असलेली विशेष पावडर एका बंदिस्त जागेत पसरवली जाते. नर कीटक या गंधाकडे आकर्षित होतात आणि ही पावडर त्यांच्या शरीराला चिकटते. आता खरी गंमत इथे सुरू होते. जेव्हा ही पावडर लागलेले नर तिथून उडून जातात तेव्हा त्यांच्या शरीरावरून येणाऱ्या मादीच्या गंधामुळे इतर नर त्यांच्याकडेच आकर्षित होतात. म्हणजे मादीचा शोध घेण्याऐवजी नर कीटक एकमेकांच्याच मागे धावू लागतात. या तयार झालेल्या प्रचंड गोंधळामुळे त्यांच्या प्रजननात मोठा अडथळा येतो, अंडी घालण्याची प्रक्रिया विस्कळीत होते आणि साठवलेल्या धान्याचं किंवा पिकांचं अगदी यशस्वीपणे संरक्षण होतं. आणि आता आपला शेवटचा टप्पा, भाग 5, लक्ष्यांची मोठी यादी आणि जागतिक स्तरावरील उपयोग. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने फुलपाखरे, पतंग आणि भुंगे यांच्या प्रजातींना लक्ष्य करतं. आफ्रिकन कॉटन लीफवॉर्मपासून ते रेड पाम विविलपर्यंत याची जागतिक व्याप्ती खरंच थक्क करणारी आहे. आजच्या काळात शाश्वत शेतीसाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच IPM चा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. रासायनिक फवारणीचा खर्च कमी होत असल्यामुळे यातून शेतकऱ्यांना मिळणारा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप मोठा आहे. जागतिक शेती आणि अन्नाची सुरक्षितता राखण्यासाठी हे तंत्र आता किती आवश्यक बनले आहे हे यावरून स्पष्ट होते. या संपूर्ण माहितीनंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर केवळ एका कीटकाच्या गंधाची अचूक नक्कल करून आपण त्यांच्या संपूर्ण समूहाच्या प्रजननात एवढा मोठा गोंधळ निर्माण करू शकतो आणि पिकांचं रक्षण करू शकतो, तर भविष्यात आक्रमक प्रजातींवर मात करण्यासाठी निसर्गातील अशा आणखी कोणत्या गुप्त संवाद प्रणालींचा आपण वापर करू शकू? कदाचित आवाजाच्या लहरी, रंगांचे संकेत की आणखी काही? या प्रश्नाचं उत्तर जसजसं आपल्याला मिळेल तसतसं शेतीचं भविष्य अधिक सुरक्षित होत जाईल. निसर्गाला समजून घेऊन निसर्गाचाच वापर करणं हीच खऱ्या अर्थाने भविष्याची गुरुकिल्ली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.